जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजयच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आज गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 8 बनवलेला आहे 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवर न्यू असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसे मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलेलं असेल तर फॉलो करून त्या आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीजमधला पार्ट 8च बनवला 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बुकमार्क प्रेसेट आणि एक शिकेपेटा प्रेसेट असे 2 प्रेसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रेसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. ते जस्ट मी तुम्हाला सॉन्ग आणि PNG आणि बघू शकता मी इथं PNG ॲड करून दिलेली आहे. बघू शकता सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला जायचं आहे, प्रेसेटवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इमेज ॲड करा. इमेजला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रेन बघू शकता फिल कॉम्पोजिशन एरिया करा. सिम्पली काहीचं पूर्ण अशा प्रकारे स्क्रीनवर तुमचा इमेज दिसून जाईल. सिम्पली काय करायचं आहे, 6.23 पैसे याचा इथे एकदा स्प्लिट करा इमेजला पूर्णपणे. दोन्ही जे स्प्लिट केलेले इमेज आहे ते सॉन्गच्या वरती काय सिम्पली तुम्हाला काहीच प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी ऑलरेडी सर्व काही सेट करून दिलेलं. बघू शकता इथं रेक्टँगल मी व्यवस्थितरित्या मित्रांनो मी सेट करून दिलेलं आहे. PNG जरा तुमच्या हिशोबाने वर खाली जरा मोठा लहान तुमच्या हिशोबाने सेट करा. बघू शकता मी तर सेट करून घेतो. बघू शकता सेट केलेलं आहे. तर सिम्पली काय करायचं आहे आता बघू शकता, सिम्पली बॅग यायचं आहे. शिकेपेटा प्रेसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा पीक तिथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर मित्रांनो कॉपी करायचं नाही. शिकेपेटा प्रेसेटमधले या डायरेक्ट मित्रांनो या रेक्टँगल 1वरती क्लिक करा. इथनं कॉपी लेअर करा. याचा इफेक्ट कॉपी करायचं नाही. ही डायरेक्ट लेअर इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर 6 पॉईंट बघू शकता एकच बीट आहे. 6.23 पाशी इथे एक बीट आहे. त्याच्यापाशी याचा आहे. इथे येऊन पेस्ट लेअर करा. बघू शकता सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. तर हे बघू शकता सिम्पली काहीसे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाणार आहे. बघू शकता याला लॉंग प्रेस करून सिम्पली या इमेजच्या वरती घ्यायचं आहे. म्हणजे फक्त या इमेजच्या वरती ही लेअर ठेवायची आहे. बघू शकता फक्त या इमेजच्या वरती. आणि जो मी ऑलरेडी PNG ॲड करून दिलेले आहे ते शॅडो PNG आणि वरचा PNG वर घ्यायचे. म्हणजे तो आता रेक्टँगल जी आपण लेअर पेस्ट केली 1 ते सिम्पली इमेजच्या वरती घ्यायचं आहे. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शिकेपेटा प्रेसेटमधला 2 नंबरचा इफेक्ट इथनं म्हणजे 2 नंबरला मी इथं व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे. तो इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला 6.23 पैसे येऊन याला बघू शकता पेस्ट लेअर करा. ह्याचा एक्स्ट्रा पार्ट काय असेल ते कट करा. ह्याला साऊंड म्यूट करा. ब्लेंडिंग अँड ऑपोजिट मिरर लाईटवरून स्क्रीन आहे का एक वेळ चेक करा. सिम्पली मित्रांनो आता काय करायचं आहे, इमेज जो आपण बघू शकता 6.23 नंतर जो इमेज 2 सेकंडवाला स्प्लिट केलेला आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे. बघू शकता एक्सपोजर आणि गामा इफेक्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली आपलं स्टार्टिंगला एक की द्यायचे आहे. एक्सपोजरला सिलेक्ट करून स्टार्टिंगला एक की आणि 7 बघू शकता 7:17 नाही 7:7 इथे की द्यायचे. आणि स्टार्टिंगची जी की आहे बघू शकता 2च की द्यायची. स्टार्टिंगला एक म्हणजे 6.23 पाशी एक आणि 7:7 पाशी एक. बघू शकता 7:7 आणि 6:23 आणि जी स्टार्टिंगची की आहे त्याला इथं 1 करेक्ट करायचं आहे. बघू शकता मी करेक्ट इथं 1 केलेलं आहे. बघू शकता करेक्ट 1 करायचं आहे. बघू शकता मी केलेलं आहे.
बघू शकता काही सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. इथं करेक्ट एक करायचं आहे बघू शकता. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रिलेशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट क्वालिटी हाय ठेवा. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलचे बाकीचे व्हिडिओ करा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.